इंदापुरातनं अजित पवारांचं एक वादग्रस्त वक्तव्य समोर येत आहे। लोकसभा निवडणुकीला बटण कचा दाबा असं अजित पवारांनी म्हटलंय। तुम्हाला निधी हवा तेवढा देतो असं म्हणत मतदारांना आमिषही दाखवण्यात आलेलं आहे। तर अजित पवारांचं एक वक्तव्य इंदापुरातून समोर येत आहे। तुम्हाला हवा तेवढा निधी देतो, तुम्ही लोकसभा निवडणुकीला बटण कचा दाबा असं अजित पवारांनी इंदापुरात म्हटलेलं आहे। निधी हवा तेवढा देतो असं म्हणत मतदारांना आमिष दाखवण्यात आलेलं आहे। निधीला मान्यता प्रकाशरावांनी सांगितलं, ते निधी काय लागेल तो निधी त्या ठिकाणी द्यायला आम्ही सहकार्य करू। कसा म्हणजे मला पण निधी द्यायला बरं वाटेल ना, नाही माझा हात आखडता येईल। तर आपण आता अजित पवारांचं हे वक्तव्य ऐकलेलं आहे। इंदापुरातलं हे वादग्रस्त वक्तव्य समोर येत आहे। मतदारांना आमिष दाखवण्याचा हा प्रकार आहे। निधी हवा तेवढा देतो, बटण अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। या ठिकाणी आमच्याच बाजूने दाबा असं अजित पवार या ठिकाणी म्हणतायत। लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात प्रचार सुरू असतानाच हे वादग्रस्त वक्तव्य अजित पवारांचं समोर येत आहे। पुन्हा एकदा ते वक्तव्य ऐकूया। निधीला मान्यता प्रकाशरावांनी सांगितलं, ते निधी काय लागेल तो निधी त्या ठिकाणी द्यायला आम्ही सहकार्य करू। कसा म्हणजे मला पण निधी द्यायला बरं वाटेल ना, नाही माझा हात आखडता येईल। तर बटण त्या ठिकाणी आमच्या बाजूनच दाबा, कचा बटण दाबा असं म्हणत मलाही निधी द्यायला बरं वाटेल असं अजित पवार म्हणतायत। निधी हवा तेवढा देऊ, मात्र आमच्याच बाजूने त्या ठिकाणी मतदान करा असं अजित पवार म्हणतायत। एक प्रकारे मतदारांना आमिष दाखवण्याचा हा सगळा प्रयत्न आहे। वादग्रस्त वक्तव्य अजित पवारांचं आहे आणि याच संदर्भात संजय राऊतांनी काय नेमकं म्हटलंय, काय टीका केली आहे, ऐकूया। व्यापारी आहेत, त्याच्यामुळे ते सौदाच करणार। मुळात हा देश सध्या व्यापारी चालवत आहे आणि त्यांनी मग प्रत्येक गावात, जिल्ह्यात, राज्यात व्यापाऱ्यांचे एजंट निर्माण केलेले आहेत, त्यातले ते एक आहेत। तर संजय राऊतांनी ही टीका केलेली आहे। देश सध्या व्यापारी चालवत आहेत, व्यापाऱ्यांनी एजंट त्या ठिकाणी बनवलेले आहेत, निर्माण केलेले आहेत आणि हे या माध्यमातून सध्या देश चालवला जातोय असं म्हणत या वक्तव्याचा समाचार संजय राऊतांनी घेतलेला आहे। इंदापुरात अजित पवारांनी वक्तव्य केलेलं आहे। हवा तेवढा निधी देतो, मात्र आमच्याच बाजूने निवडणुकीत बटण दाबा, बटण कचा दाबा असं म्हणत अजित पवारांनी मतदारांना आमिष दाखवलेलं एक वादग्रस्त वक्तव्य अजित पवारांचं समोर येत आहे आणि या सगळ्यावरच संजय राऊतांनी टीका केलेली आहे। देश व्यापारी चालवत आहेत, व्यापाऱ्यांनी एजंट नेमलेले आहेत असं म्हणत संजय राऊतांनी अजित पवारांच्या या वक्तव्याचा समाचार घेतलेला आहे। लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू आहे। आज प्रचाराच्या पहिल्या टप्प्याचा आज प्रचार संपतोय। 5 नंतर हा प्रचार संपेल। मात्र या सगळ्याच्याच पार्श्वभूमीवर अजित पवारांचं इंदापुरातलं वादग्रस्त वक्तव्य। निधीला मान्यता प्रकाशरावांनी सांगितलं, ते निधी काय लागेल तो निधी त्या ठिकाणी द्यायला आम्ही सहकार्य करू। कसा म्हणजे मला पण निधी द्यायला बरं वाटेल ना, नाही माझा हात आखडता येईल। या सगळ्या संदर्भात आपण बोलणार आहोत। अतुल लोंढे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। अतुल लोंढेजी, कदाचित तुम्ही सुद्धा अजित पवारांचं हे वक्तव्य ऐकलं असेल। एक कधी धमकी दिली जाते, कधी निधीसाठी हात आखडता घेतला जाऊ शकतो जर मतदान झालं नाही तर, अशा प्रकारची वक्तव्य समोर येत आहेत। हॅलो, हा अतुल लोंढेजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला? येतोय। अजित पवारांचं हे वक्तव्य इंदापुरातलं कदाचित तुम्हीही ऐकलं असेल, तुमच्यापर्यंत आली असेल माहिती। पहिली प्रतिक्रिया काय त्या संदर्भात? असं आहे की प्रलोभन देणं आणि धमक्या देणं हे दोन्हीही आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन आहे आणि ते त्यांनी केलेलं आहे, स्पष्टपणे आपल्याला ते दिसतं आहे। पण आता निवडणूक आयोगाला कधी वेळ मिळणार, कधी ते झोपेतून जागे होणार कारवाई करायला, अशा मी लीगल कंप्लेंट निवडणूक आयोगाकडे 5-6 टाकलेले आतापर्यंत। मुनगंटीवार यांनी भावाबहिणीच्या संबंधामध्ये घाणेरडं वक्तव्य केलं होतं। तिथे एक विधवाबाई निवडणूक लढते आहे चंद्रपूरमध्ये, प्रतिभा दारोडकर, त्याच्यावर केलं। शिलाजीतचं घाणेरडं वक्तव्य जे आहे ते नितीन गडकरींनी केलं होतं चंद्रपूरमध्ये, तिथेच प्रतिभा दारोडकरच आहेत, त्याच्यावर मी केलं होतं। बावनकुळेंनी स्वतः
सुप्रीम कोर्टाचे अधिकार स्वतःला असल्यावर की जज सारखं स्टेटमेंट देऊन टाकलं होतं की नवनीत राणांचं सर्टिफिकेट जे आहे ते वैध ठरवलं आहे सुप्रीम कोर्टाने निर्णय देण्याच्या 10 दिवस पहिले. नंतर देवेंद्र फडणवीसांनी राम सातपुतेंना फोनवर बोलताना सांगितलं होतं की आपण गुन्हे एका समुदायाचे माफ करून टाकू. असे प्रलोभन देणं, धमक्या देणं हे आचारसंहितेचा भंग आहे. पण दुर्दैवानं निवडणूक आयोगानं कुठलीही तक्रार जी आहे त्याची दखल घेतलेली नाही. तीच काँग्रेसच्या विरोधात आहे. तसं रणदीप सुरजेवालांवर त्यांनी तसं म्हटलंही नाही, बहु है हमारी म्हटलं होतं, तरी पण त्यांना 48 तास प्रचार करायला मनाई केली. तर आमची अशी विनंती आहे की निवडणूक आयोग तर ऐकत नाही, पण जनतेने ह्या गोष्टीची दखल घ्यावी. कारण की व्यापारी वर्गाने या सगळ्या मोठ्या वर्गालाच आम्ही देत असेल तर त्यांचंच काम होणार असेल तर सामान्य जनतेचं काम होणार नाही. त्यामुळे सामान्य जनतेचं काम करणाऱ्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांना, काँग्रेसच्या, उद्धव ठाकरे शिवसेनेच्या आणि शरद पवारच्या राष्ट्रवादी या पक्षाला त्यांनी मतदान करावं. ही शिक्षा होऊ शकते आता त्यांना. अतुल लोंढेजी, मी तुम्हाला थोडंसं थांबवते.